आणि त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे। त्या ठिकाणी जर पहिल्या मीटरचं 400 बिल येत होतं तर आता ते 4000 बिल आलं, म्हणजे 4 पट आणि 10 पटीने बिल त्या ठिकाणी त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आलं। त्यामुळं जनतेला याचा फार मोठा त्रास होत आहे, ग्राहकांना त्रास होत आहे। म्हणून हा स्मार्ट मीटर या ठिकाणी कोणत्याही हालतीत बसवण्यात येऊ नये अशी सर्व पक्षीयांच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की जे जादा बिल आलेले आहे, आज तुम्हाला सांगतो प्रत्येक घरामध्ये मीटरच्या माध्यमातून एवढी काही लूट या महावितरणनं केलेली आहे। जर या ठिकाणी एकीकडे लिहून देतात की उपलब्ध बिल नाही आमच्याकडे, तुमचं माहिती नाही, आणि एकीकडे देतात की 250-300 युनिट त्या ठिकाणी टाकतात। हे कोणत्या आधारावर टाकतात? आताच आपण पाहिलं की ते नाकले ते इंजिनियर आहे, हे त्या ठिकाणी सर्व पक्षीय जर आंदोलन करायला गेले, कोणता विषय घेऊन गेले तर त्या ठिकाणी ते अट्रॉसिटी करण्याची धमकी देतात आणि सामान्य माणसाला ते अशी असभ्य वर्तणूक देतात। त्यामुळे त्याची निलंबित झालं होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ढानकी शहर हे फार मोठं शहर झालेलं आहे, नगरपंचायत झालेली आहे, आणि गणपती असो, दुर्गादेवी असो, बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, अहिल्यादेवी जयंती असो, की अनेक महापुरुषांच्या जयंती असो मोठ्या उत्साहाने या पूर्ण गावामध्ये साजऱ्या होतात। आणि या गावाचा मिरवणूक रस्ता एकच आहे आणि त्या रस्त्यामध्ये हे तारं, गावात तारं, असे अनेक खंबे वाकडे, अशा अनेक समस्या आहेत, त्या सुद्धा दुरुस्त तात्काळ केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या मिरवणुकीला किंवा गावकऱ्यांना त्रास होणार नाही। उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही पत्रकार बंधू आहात, बाळासाहेब गंधेवारचं कॉम्प्लेक्स पहा, त्याच्या समोर तारफा त्या भाजी मंडीवाले ते लोक बसते ते गाडी घेऊन त्याच्या डोक्याला लागलेला आहे। उद्या जर